त्या ठिकाणी असणाऱ्या माता कौशल्य म्हणतायत, विजा आहेत आकाशामधल्या. कौशल्याने सांगितलं त्या विजांना, तुमच्या पाया पडून सांगते, कुठेही तिकडे जंगलामध्ये पडा, पण ज्या ठिकाणी माझा राम जाईल त्या रामाच्या अंगावरती किंवा रामाच्या आसपास कधीच त्या विजांनी पडू नये. म्हणून मी तुम्हाला काकुलतीला येते. तुमच्या तेजानं, दिव्य अशा प्रकारच्या प्रकाशानं तुम्ही रामचंद्राचं संरक्षण करा, असं विजेला माता कौशल्या बोलू लागल्या. आणि माता कौशल्य आता पुढं वनामध्ये रामचंद्र जाणार आहे. मग वनवासामध्ये कोण कोण असतो? हत्ती असतो, कोल्हा असतो, वाघ असतो, हसवला असतायत, साप आहे, सिंह आहे आणि वानर. अशा प्रकारे सर्वच जे जे काही क्रूर श्वापदे आहेत त्यांना कौशल्य हात जोडून सांगते, ती रामचंद्र रक्षावा. ते ह्या सर्व श्वापदांनी, प्राण्यांनी माझ्या रामाचं वनामध्ये रक्षण करावं असं सांगतात. आणि पुढे त्या ठिकाणी असणारे माता कौशल्य सांगू लागले, वनामध्ये मत्त झालेली जी काही म्हैसे असतील, पुन्हा उन्मत्त झालेली त्या ठिकाणी हत्ती असतील, त्या सर्वांनी माझ्या रामाचं वनामध्ये संरक्षण करायचंय. 8 दिशाचे त्या ठिकाणी दिग्गज आहेत, वनामध्ये नृत्य करणारी वनदेवता आहेत. या सर्वांनीच वनवासामध्ये असताना माझ्या रामाचं संरक्षण करावं असं माता कौशल्या सर्वांना प्रार्थना करू लागल्या. आणि पुन्हा त्या ठिकाणी सांगितलं, महापक्षी अति दुर्धर, भयंकर मोठमोठे जे पक्षी आहेत, पुन्हा ज्याचे अग्नीसारखं ज्याची नखं आहेत, क्रूर अशा प्रकारची पक्षी, पुन्हा त्या ठिकाणी गिध आहे, उलूक आहे, घार आहे, ह्या सर्व श्वापक्ष्यांनी रामचंद्राचं संरक्षण करावं असं माता कौशल्या बोलतात. जैनचे क्रूर जलचारा, मत्स्य मगर महामकारा, माझा रक्षावा रामचंद्र, निरंतर वनवासी. आणि पुन्हा त्या ठिकाणी माता कौशल्या बोलू लागल्या, वनामध्ये जात असताना रामाला तहान लागेल. राम कुठल्या तरी सरोवरामध्ये, नदीच्या जवळ पाणी पिण्यासाठी येईल. त्यावेळेस जळचरीचे, क्रूर जळचर, पाण्यामध्ये राहणारे जी काही भयंकर पाण्यामधले रहिवासी आहेत, मग पाण्यामध्ये कोण कोण राहतं? मासा आहे, मगर आहे, मोठमोठेले त्या ठिकाणी मगर आहेत. ह्या सर्वांनीच वनामध्ये रामाचं संरक्षण करावं असं माता कौशल्या बोलतात. यश राक्षस पिशाचा का, जे का शिवाचे सेवका, तेही माझा रघुकुल टिळका, आवश्यक रक्षावा. आणि पुन्हा माता कौशल्या सांगू लागल्या, यक्ष, गण, गंधर्व, किन्नर, चोर, असुर, देव, दानव, मानव, सर्वच राक्षस जे असतील, पुन्हा जे काही त्या ठिकाणी शिवाचे सेवक आहेत, ह्या सर्वांनीच, महादेवाचे जे काही सेवक आहेत, ह्या सर्वांनीच माझ्या रामाचं संरक्षण करावं असं माता कौशल्या बोलतात. मार्गी चालता रघुकुल टिळका,
मग त्या ठिकाणी कौशल्य मातेनं बोलायला सुरुवात केली, प्रार्थना करायला सुरुवात केली. माझा राम वनामध्ये वनवासामध्ये चालत जात असताना वनामध्ये जी काही काटं आहेत ती काटं रामाच्या पायाला टोचू नयेत. पुन्हा वनामध्ये गेल्यानंतर जंगल असेल, त्या जंगलामध्ये विंचू असतील, साप असेल आणि त्या असणाऱ्या साप असेल, विंचू असेल, त्यांनी जर रामाला चावले तर त्यांचं विषाचं फरक रामावरती पडू नये. कसं पडेल महाराज? अहो, महादेवानं विष प्राशन केलं आणि राम या 2 अक्षरानं महादेवाचा 10 शांत झाला. मग ज्याच्या नावानं विषाचा 10 शांत होतो त्यालाही विष काय करणार आहे? पण माता कौशल्या बोलू लागले. गगन शयना शाना पृथ्वी साह्य होऊन रघुनंदना त्यांना प्रार्थना मार्जना श्रीराम साह्य जाना पो. आणि त्यावेळेस त्या ठिकाणी असणारे माता कौशल्या सांगतायत, वनामध्ये रामचंद्र जात असताना, चालत असताना, बसलेले असताना, जेवण करत असताना, झोपत असताना पृथ्वीनं रामाला मदत करावी, पृथ्वीनं रामाला सहाय्य व्हावं. पुन्हा आप सांगितलं महाराज, आप म्हणजे पाणी. तर मग रामचंद्र भगवान परमात्मा स्नान करत असताना, हातपाय धुत असताना, तोंड धुत असताना पाण्यानं रामाला सहाय्य करावं असं माता कौशल्या बोलतात. तमनिरासी प्रकाश घाना जठराग्निपती पाना वनी शीत निवाराना अग्नि संपूर्ण साह्य श्रीरामा. आणि माता कौशल्याने विचार केला, महाराज रामाला काही 1-2 दिवस नाही जायचं वनवासाला, मग 14 वर्ष जायचंय. मग त्या 14 वर्षामध्ये किती थंडीचे दिवस येतील सांगता येत नाही. म्हणून अंधार संपवणारा आणि प्रकाश देणारा जो काही अग्नी आहे, आपल्या पोटामधला अग्नी असेल, त्या सर्व अग्नीनं रामाला सहाय्य व्हावं. कशासाठी? रामाच्या अंगातली थंडी घालवण्यासाठी. अशा प्रकारे अग्नीनं, पाण्यानं भगवंताला मदत करावी असं माता कौशल्या बोलतात. करिता वनवास प्रयाणा श्रीरामा साह्य संपूर्ण आकाश हृदयी चिंतेचा पैवळासा अल्प ही सारी गुणे दी. आणि त्या ठिकाणी असणारे भगवान श्रीरामचंद्र पुन्हा वनामध्ये जात असताना पंचप्राण जे आहेत, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, ह्या सर्व पंचप्राणानं रामाला मदत करावी. राम युद्ध करत असताना वायूनं रामचंद्राला बळ द्यावं. राम वनवास करत असताना आकाशानं रामाला मदत करावी. आकाशाची देवता, चित्ताच्या ठिकाणी आकाशाची देवता आहे, त्यामुळे रामाला कशाचंच टेन्शन येऊ नये. चित्त सुखी असावं, स्वस्थ असावं. स्वस्थ असो तुझे चित्त, सर्व त्या ठिकाणी रामाचं अंतकरण सुखी असावं याबद्दल आकाशाला विनंती माता करतात. दिशानी विदिशा साह्य होत श्रीराम परेशा हृदयी दावोनी चिद्विलासा चिंतेचा घसा निवटावा. आणि त्या ठिकाणी असणाऱ्या माता कौशल्या पुढे सांगू लागल्या, दिशा आहेत मुख्य अशा प्रकारच्या 4 दिशा आहेत, त्याच्या उपदिशा 4 आहेत, 8 झाल्या. पुन्हा ऊर्ध्व आणि अधो अशा प्रकारच्या 10 दिशा आहेत. त्या सर्व दिशांनी रामाला त्या ठिकाणी मदत करावी आणि रामाच्या हृदयामध्ये कुठल्याच प्रकारे चिंतेचा लवलेश होऊ नये अशा प्रकारे प्रार्थना माता कौशल्या करतात. ऋतुमास संवत्सरा लवनिमेषादी तिथिवारा
त्या ठिकाणी कौशल्या सांगू लागले की बाबा दिशा जे आहेत ऋतू मास संवत्सर ऋतू आहे महिना आहे वर्ष आहे. कारण कौशल्याला माहिती होतं महाराज तुझा विन एक क्षण मज वाटे युगा समान. म्हणून ही जी काही महिना आहे वर्ष आहे ही एका क्षणामध्ये निमिषामध्ये सर्व पटापटा पटापटा जावं आणि रामचंद्र परत अयोध्येमध्ये यावं अशा प्रकारची अपेक्षा माता कौशल्या करतात. याही वेगळी अरण्यवासी जे जे असती सामर्थ्येसी तेथे साह्य होत रामासी तुमची दासी मी झाले. आणि पुन्हा माता कौशल्य बोलू लागले याच्यापेक्षा जे अरण्यामध्ये वास करणार आहेत आणि अरण्यामध्ये वास करत असताना ज्यांच्याकडे सामर्थ्य आहे अशा सर्वांनीच रामचंद्राला सहाय्य व्हावं. मी तुमची दासी आहे तुमच्या पाया पडते. वनामध्ये जनविजनामध्ये लोकांत एकांतामध्ये सर्व ठिकाणी रामाचं संरक्षण असावं याबद्दल माता कौशल्या प्रार्थना करतात. इंद्र निघता वत्रवदासी गुरुने मंगळे केली त्यासी तिथी मंगळे तुझ पाशी अहर्निशी तिष्ठोत. आणि माता कौशल्या पुढे बोलू लागल्या इंद्र वत्रासुर नावाच्या राक्षसाला मारायला जात असताना देवगुरु जी बृहस्पती आहेत त्या असणाऱ्या बृहस्पतीनं इंद्राच्या विजयासाठी मंगळ केलं होतं. आता मंगळ म्हणजे जे कार्यासाठी चाललोय त्या कार्यामध्ये यश मिळावं याच्यासाठी केलेली स्तुती आणि ती सर्व मंगळ तुझ्यापाशी अखंडित असू देत असं माता कौशल्या बोलतात. गरुड जाता अमृतासी विनतेने मंगळे केली त्यासी ती मंगळे तुझ पाशी अहर्निशी तिष्ठोता. पुन्हा मग आईला सोडवण्यासाठी सवतीच्या घरी पाणी भरण्यापेक्षा तिला मुक्त करण्यासाठी गरुड अमृताचं हरण करायला जात असताना कश्यपाच्या आज्ञेनं कारण कश्यपानं एकच मंत्र दिला होता महाराज अच्युत नाम धरुण मानसी गरुड उडाला आकाशी एवढंच सांगितलं होतं कश्यप महाराजांनी. आणि गरुड जात असताना त्याची आई जी विनता आहे त्या विनतेनं जी मंगळ केलेली होती ती सर्व मंगळे तुझं संरक्षण करत असं माता बोलतात. हरी मर्तव्या त्रिपुरासी उमेने मंगळे केली त्यासी ती मंगळे तुझ पाशी अहर्निशी तिष्ठोता. महादेव त्रिपुर नावाच्या राक्षसाला मारायला चालले होते. त्यावेळेस पार्वतीनं आपल्या पतिदेवाला विजय मिळावा म्हणून आज जी कौशल्येनं आतापर्यंत जी काही स्वस्तयन केलं होतं तीच स्वस्तयन पार्वती मातेने केलेलं होतं. आणि ती सगळी पार्वतीने दिलेले आशीर्वाद किंवा पार्वतीने महादेवाच्या संरक्षणासाठी म्हटलेले मंत्र तुला संरक्षण असोत असं कौशल्या माता बोलतात. हरीने मर्दिता मुरासी रमीने मंगळे केली त्यासी तिथी मंगळे तुझ पाशी अहर्निशी तिष्ठोता. पुन्हा भगवान श्री विष्णू मुरू नावाच्या दैत्याला मारायला चाललेले होते. त्यावेळेस लक्ष्मी आहे रमा आहे त्या असणाऱ्या रमेनं भगवान श्री विष्णूसाठी स्वस्तयन केलं होतं मंगळे केलेली होती शुभ मंत्र म्हटले होते. ते सर्व मंत्र तुला संरक्षण असोत तुझ्यापाशी राहोत
असं कौशल्य माता बोलतात. जळचर भूचर खेचारा उग्र रुद्र महाक्रूरा तेसी सहाय्य करी श्री शंकरा दासी किंकरा मी त्यांची. कौशल्य माता सांगू लागल्यात महाराज. आता एवढं जेवढं सांगितलंय कौशल्य मातेनं एकही ठेवलं नव्हतं, सगळ्यांना प्रार्थना केली. आणि आता सांगितलं जळचर भूचर खेचर, पाण्यामधले रहिवासी, जमिनीवरचे रहिवासी, आकाशामधले रहिवासी, पुन्हा रुद्र असेल भयंकर, आणि महादेव. महादेवानं सुद्धा रामाचं सहाय्य करावं. अहो महादेव अखंडच रामाचं भजन करतायत. देखोनी श्रीरामाचा बाण शंकर घाली लोटांगण, त्या श्रीरामासी मारील कोण व्यर्थ रुदन का करीसी. अरण्यकांड 15 अध्याय. अशा प्रकारे महादेव ज्याचं सदोदित भजन करतायत, कौशल्य माता त्या महादेवाला विनंती करते, दासी किंकर मी त्यांची. कुणाची? जी रामाचं संरक्षण करतील त्या असणाऱ्या सर्वांचीच मी दासी आहे. माता कौशल्य बोलतात. वनी रक्षो तुझ वामाना जनी रक्षो जनार्दना निरंजनी मधुसूदना तुझ संपूर्ण संरक्षोता. आणि त्या ठिकाणी असणारे माता कौशल्य बोलू लागल्या. काय सांगू लागले हो? वनामध्ये तुझं असणार त्या ठिकाणी वामन तुमचं संरक्षण करावं. जनामध्ये भगवंतानं तुमचं संरक्षण करावं. लोकांता एकांतामध्ये मधुसूदन म्हणजे भगवंत. आता हाच भगवंत आहे, पण लेकराच्या प्रेमासाठी माता कौशल्य बोलतात. जळी रक्षो तुझ नारायणा सई रक्षो संकर्षणा रणी रक्षो सिंहवदाना वितारणा भक्तांसी. आणि त्या ठिकाणी असणारे सांगू लागलेत महाराज, पाण्यामध्ये तुमचं असणारं त्या ठिकाणी पाण्यामध्ये कोण आहे? आता शेष महाराज आहे. तर त्या शेषानं तुमचं संरक्षण करावं. आता रामाच्या संरक्षणासाठी शेषच निघाला आहे. होय, लक्ष्मण कोण आहेत? आणि म्हणून त्या ठिकाणी जळी स्थळी प्रत्येक ठिकाणी तुमचं रक्षण व्हावं अशा प्रकारे बोलू लागले. शयनी रक्षो शेषशायी शिव रक्षो स्मशानाचे ठाई सुषुप्ती माझारी विदेही चित्सुख पाही तुझ रक्षो. आणि त्या ठिकाणी असणाऱ्या माता कौशल्य सांगू लागल्या, जर राम वनामध्ये झोपीत असेल, विश्रांती घेत असेल, तर त्यावेळेस शेषानं रामाचं संरक्षण करावं. होय, शेष पाठीराखाय रामाचा. पाठ म्हणजे शेषही सोबतीचा आहे, म्हणून त्या शेषानं रामाचं संरक्षण करावं. स्वप्नामध्ये स्मशानभूमीच्या ठिकाणापासून जर राम चालले तर भूताची भीती रामाला असू नये, रामाच्या पाठीमागं भूत लागू नये. म्हणून महादेवानं, कारण महादेवांचा वास कुठं आहे? स्मशानभूमीमध्ये आहे. म्हणून महादेवानं आता ही भूत रामाला काय करणार आहेत बरं? होय, हरी 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 मंत्र हा अगाध पळे भूत बाधा भेने तेथे. हो, हरीच्या मंत्रानं त्या असणाऱ्या भूत बाधा पळून जाता येत. आणि म्हणून त्या ठिकाणी सांगितलं, वनामध्ये झोपेत असताना, रस्त्यानं जात असताना, सुषुप्तीमध्ये जागमध्ये असताना प्रत्येक ठिकाणी तुला संरक्षण असावं असं माता कौशल्य बोलतात. वनी वसता रघुनाथ वीर्य धैर्य नवे चोता तो तुझ राखो अचूता वनांत विचार
श्रीरामचंद्र राहत असताना फिरत असताना कोणतं जरी संकट रामावरती आलं तरी रामाचं धैर्य, वीर्य, शक्ती, साटोप रामाचा कमी होऊ नये म्हणून हृदयाच्या ठिकाणी अच्युत नावाचा जो भगवंत आहे, कधीच शक्तीचा कमीपणा येऊ नये म्हणून त्या भगवंतानं वनामध्ये रामाचं संरक्षण करावं. माता कौशल्या बोलतात, तुझ रक्षो आगम निगमा, तुझ रक्षो स्थावर जंगमा, तुझे संकट दुर्गमा, पुरुषोत्तमा निवारो. आणि त्या ठिकाणी असणाऱ्या माता कौशल्या बोलतायत, जे काय त्या ठिकाणी असणारे आगम निगम म्हणजे वेदशास्त्र आहे, ह्या सर्व असणाऱ्या त्या ठिकाणी तुझं रक्षण करावं. जेव्हा जेव्हा तुमच्यावरती दुर्गम संकट येईल, अहो रामावरती काय संकट येणार आहे हो? धाव पाव गा श्रीरामा, माझा अपराध करी क्षमा, संकटी पडिलो दुर्गमा, सर्वोत्तमा पाववेगी. जीवाला संकट पडल्यावर जीव देवाचा दावा करतोय, मग त्या देवावर काय संकट पडणार आहे? पण प्रेमारूपी माता कौशल्या बोलू लागल्या, जनवना जो जीवाना, निरंजना जो निज जीवाना, ते तुझ रक्षो जनार्दना, लोटांगणा त्यांसी माझे. आणि माता कौशल्यानं सांगायला सुरुवात केली, लोकांतामध्ये एकांतामध्ये जनवनामध्ये त्या प्रत्येक ठिकाणी परमात्म्यानं रामाचं संरक्षण करावं. कारण परमात्म्यांचा वास कुठं आहे हो? माझ्याच हृदयी भगवंत. प्रत्येकाच्या हृदयामध्ये भगवंत आहे, तोच हृदयामधल्या भगवंतानं भगवंताचं संरक्षण करावं असं माता कौशल्या बोलतात. म्या पार्थिले देव देवाता, म्या प्रार्थिले भूता समास्ता, म्या प्रार्थिले आदि अच्युता, वनी रघुनाथा रक्षावया. कौशल्य मात्यानं सांगितलं, म्हणले लेकरा वनवासामध्ये चाललास जा म्हणले, पण वनामध्ये गेल्यानंतर ना तुला कुठलंच संकट येणार नाही. का? म्या प्रार्थिले देव देवता. ह्या जगामध्ये जेवढे 33 कोटी देव देवता आहेत त्या सर्वांची तुझ्या सुरक्षिततेसाठी मी प्रार्थना केली. ह्या पृथ्वी तलावरती जीवसृष्टीवरती जगताच्या तळावरती जेवढी भूत आहेत, जीवसृष्टी आहे, त्या सर्वांना मी प्रार्थना केलेली आहे. भगवंतासहित आधी अनंताला चराचराला मी सर्वाला प्रार्थना तुमचं संरक्षणासाठी केली. माता कौशल्या रामाला सांगतात, राम जगाचा निज जिव्हाळा, त्याही वरी मातेचा कळवळा, अश्रुपूर्ण भरले डोळा, वेळोवेळा लिंगी. आणि मग रामचंद्र जगाचा जिव्हाळा आहे. रामचंद्र आहे म्हणून सर्व जग आहे, नाहीतर तो श्रीराम जाताची जाण, जगाचे प्राण जातील की. अशा प्रकारे जगाचा जीवच राम आहे. तुम्ही किती जरी नाही मान्य केलं नाही तरी तुम्ही जिवंत आहेत, तो रामामुळेच जिवंत आहे. आणि असा असणारा जगाचा जो जिव्हाळा आहे तो राम. आणि त्या रामाच्या संरक्षणासाठी माता कौशल्य प्रार्थना करतायत. ती कशासाठी करतायत? त्याहीवरी मातेचा कळवळा, आईचं अंतकरण आहे. म्हणून दोन डोळ्यामधून पाणी वाहू लागलं आणि प्रत्येक क्षणाक्षणाला रामाला आलिंगन देऊ लागल्या असं सांगतात.